ज्वर निदान हा टॉपिक पाहत होता आपण. त्याच्यामध्ये पहिला पॉईंट आहे निदान. निदानमध्ये आपण निदानचे पर्याय पाहू. हेतू, निमित्त, आयतन, कर्ता, कारण, प्रत्यय, समुत्थान आणि निदान. याच्यावर MCQ क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. हे पाठ पाहिजे. हेतू, निमित्त, आयतन, कर्ता, कारण, प्रत्यय, समुत्थान, निदान हे झाले निदानचे पर्याय. आता 3 प्रकारचे रोग आहेत. कुठले आहेत बघा. असात्म्य इंद्रियार्थ संयोग, प्रज्ञापराध आणि परिणाम. असात्म्य इंद्रियार्थ संयोग म्हणजे ज्याची सवय नाही असा. त्याचे 3 प्रकार आहेत बघा. हीन, मिथ्या आणि अति. म्हणजे जास्त आवाज ऐकला तर ते मोठा आवाज ऐकणे ते अतियोगमध्ये येतं. खराब आवाज ऐकणे मिथ्यायोगमध्ये येतं. खूप कमी आवाज ऐकणे ते हीनमध्ये येतं. असात्म्य इंद्रियार्थ संयोग म्हणजे ज्याची सवय नाही अशा शब्दस्पर्शादी अर्थांचा इंद्रियांशी संयोग म्हणजे दुष्ट ऋतू, दुष्ट क्रिया याला असात्म्य इंद्रियार्थ संयोग असे म्हणतात. आता प्रज्ञापराध. प्रज्ञापराध म्हणजे काय. कायिक, वाचिक, मानसिक या तिन्हींकडून अहितकर अनुसूचित कर्म केले जाते त्याला प्रज्ञापराध असे म्हणतात. आता प्रज्ञापराधमध्ये बघा काय येते. काया, वाचा, मन यांच्याकडून अतिशय पुष्कळ कार्य करणे त्याला अतियोगमध्ये येतं. ते प्रज्ञापराधचे पण हेच 3 प्रकार आहेत. हीन, मिथ्या आणि अति. पुष्कळ कार्य करणे ते अतिमध्ये येते. कमी कार्य करणे हीन योगमध्ये. चुकीचे कार्य करणे किंवा खराब कार्य करणे मिथ्यायोगमध्ये असे येते. परिणाम म्हणजे काल. आता 3 काल सगळ्यांनाच माहिती आहेत. हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा असे आहेत.